एक दोन क्वेश्चनला लागले असेल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा आणि इम्पिचमेंट राष्ट्रपतीच्या याला लिंक लागली असेल 100%. बाकीचा थोडा प्रॉब्लेम झालाच असेल. काही नाही, हा पहिला प्रश्न एवढा सोपी होता, आपण कधीच लक्ष देत नाही. जो आपला अंतरिम सरकार होता, म्हणजे आपण जे काय म्हणतो त्याला घटना समिती स्थापन होण्याच्या पूर्वी जे ऑलरेडी माउंटबॅटन आल्या माउंटबॅटन स्वतंत्र जानेवारी महिन्यात आला होता. आपली तेव्हा एक सेकंड घटना समितीचा सॉरी याचा, पण त्याच्या आधीच जो वेवेल आला होता, वेवेलच्या काळामध्ये ते प्रोसेस त्याला गती देण्यासाठी माउंटबॅटनला पाठवलं होतं. बरोबर आहे. तर हे जे आहे अंतरिम सरकार मुस्लिम लीग सोबत टाईप करून करायचा. आता बघा, ह्या अंतरिम सरकारचा प्रमुख कोण होता? गव्हर्नर जनरल. लक्षात ठेवा, नाही तर आपण पंडित जवाहरलाल नेहरू मारून येऊ. अंतरिम सरकारचा प्रमुख व्हाईसराय, म्हणजे गव्हर्नर जनरल, व्हाईसराय नाही, गव्हर्नर जनरल शिक्का होता त्याचा. गव्हर्नर जनरल नाही, व्हाईसराय. आणि उपाध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू, ज्यांच्याकडे परराष्ट्र आणि राष्ट्रकुल. नंतर सुद्धा त्यांना जे स्वतंत्र भारताचा मंत्रिमंडळ आला त्याच्यामध्ये सुद्धा परराष्ट्र आणि राष्ट्रकुल हे दोन म्हणजे खाते देण्यात आले. आणि वल्लभभाई पटेलांबद्दल जे सरदार वल्लभभाई पटेल आहेत, आपल्याला कधी कधी डायरेक्ट गृह खाता देणारच नाही, तुम्हाला देतील ते गृह खातं वगळून देतील. नभोवन मिनिस्ट्री, माहिती नभोवन मिनिस्ट्री असे. म्हणून तुम्हाला सांगतोय छोट्या छोट्या गोष्टी पोल्ट्री खूप म्हणजे आहे ती सोपी नाही आहे आणि कठीण पण नाही आहे, तिला खूप प्रॅक्टिकली घ्यावं लागते. ठीक आहे. तर हे आहेत आपले मिनिस्ट्री. वित्त लियाकत अली खानांकडेच होता, मुस्लिम लीगचेच होते ते. ऑलरेडी फायनान्स मिनिस्ट्री बनतो ते. आणि आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले फायनान्स मिनिस्टर कोण आहे? षण्मुखम चेट्टी. स्वतंत्र भारताचे पहिले. षण्मुखम चेट्टी नंतर आले होते कोण? नाही, सी.डी. देशमुख तिसरे आहेत. कोण होते? जॉन मथाई. त्यांच्या पंडित जवाहरलाल नेहरू सोबत काय झालं? भांडणं झाले आणि त्यांनी राजीनामा दिला. नंतर सी.डी. देशमुख आले. आणि तुम्हाला माहिती, आपली घटना लागू झाल्यानंतर सुद्धा आपले कोण होते? स्वतंत्र भारताचे फायनान्स मिनिस्टर सी.डी. देशमुख. सर्वाधिक काळ म्हणजे नंतर आरबीआयचे आपले गव्हर्नर पण झाले आहेत. तर ठीक आहे. मंत्रिमंडळाचे पक्ष त्याच्या अयोग्य जोडी ओळखा. पहिली स्टेटमेंट बरोबरच आहे. व्यापार असफफ अली मुस्लिम लीग बरोबर आहे का? नाही. बरोबर आहे. ते याच्यामध्ये मी टाकलेलं आहे. तर कशामध्ये? विश्लेषणामध्ये. ठीक आहे. हा, त्यामुळे ही सेकंड नंबरची जोडी चुकीची आहे. संदेश वहन अब्दुल रब निस्तार मुस्लिम लीग बरोबर आहे. आणि जोगेंद्र मंडल मुस्लिम लीग विधिमंडळ प्रमुख होते ते क ड हे बरोबर आहे. आपल्याला फक्त अयोग्य जोडी विचारलं, त्यामुळे फक्त काय येणार उत्तर? ब. ठीक आहे. त्याचे आपले व्यापार मिनिस्टर फायनान्स इब्राहिम इस्माईल चौधरी होते. इस्माईल चौधरी. आणि आपले जो आपले काम तो आरोग्य खातं अलीकडे होतं आणि शिक्षण खातं राजगोपालचारी. शिक्षण खातं राजगोपालचारी, सी राजगोपालचारी गोपालाचारी. ठीक आहे. हा, त्यामुळे फक्त ब उत्तर येणार आपलं. हा, सेकंड क्वेश्चन आपल्या घटना समितीवरच होता. एकूण घटना समितीचे अधिवेशन किती झाले आहेत? 12 आहे. मुखोद्गत आहेत, सगळ्याला माहित आहे. हे झालं कंबाईन लेवलचा. मी तुम्हाला मी घाबरवायचं असतं तर न सांगता काढलं असतं असा पेपर. हा मी काढलाय स्वतः पेपर. तर सगळ्यात महत्वाचं काय झालंय, जर यावर्षी पेपर डिस्काउंटला असता आयोगाने, म्हणजे कठीण आला आणि आपले जर जे पारंपरिक पद्धत चालू होते आर्टिकल वाईज क्वेश्चन विचारणे, कारण हे तुमचीच देण होते आर्टिकल वाईज क्वेश्चन. कारण मागच्या वर्षी जे मी यावर्षी त्याच्यामुळेच क्वेश्चन काढले होते. तर तुमच्याच कम्प्युटर पेपर खूपच पॉलिटीचा कठीण येते, हिस्ट्रीचा कठीण येते. मागच्या वर्षी चालू होतं ना, त्यामुळे मी यावेळेस घेतलंच नाही ते. म्हणजे आहे तसं दुसऱ्याला द्या म्हणलं, सोपी क्वेश्चन. आणि मग शेवटची मला ते मन होत नव्हतं डिस्कशन करताना. शेवटी तरी आपले 4-5 क्वेश्चन राहिले. मी हे काढण्याच्या प्लॅनमध्ये होतो. लोकप्रतिनिधी अधिनियम 1951चा, ज्याच्यावर 100% यावर्षी प्रश्न येईल असं वाटतं. मेन्सला तर येणारच आहे, पण प्रीलाही मला वाटते की चान्सेस वाटते. तो एक राहिला क्वेश्चन आहे आता विचारायचा. बघा, घटना समितीचे एकूण 12 अधिवेशन झाले. 12 पैकी किती अधिवेशन असे आहेत की एकच दिवस चालले? तर असे 2 अधिवेशन आहे. बरोबर आहे. एक 6वं अधिवेशन आणि 12वं अधिवेशन. आणि जे आपण सगळ्यात म्हणतो स्वतंत्र भारताच्या म्हणजे स्वातंत्र्य होण्याच्या पूर्वी किती अधिवेशन झालेले होते? 4 अधिवेशन झाले होते. आणि 5वं अधिवेशन सुरू असतानाच भारताला काय मिळालेलं आहे? स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि ती 14 ऑगस्ट 1947 एक ठराव मांडला होता. आणि त्या ठरावाने ते काय करण्यात आलं? पास करण्यात आलं की घटना समिती काय झाली? सार्वभौम झाली होती. तिथून ते प्रोसेस होती. आता बघा, एकूण जे पहिले 2 अधिवेशन होते, या 2 अधिवेशन संस्थानिकांनी पहिल्यांदाच काय बहिष्कारच घातलेला होता. आपण जेव्हा पाहिलं होतं की एकूण किती सदस्य होते घटना समितीची पूर्वी, ओरिजिनल घटना समिती होती, एकूण सदस्य संख्या होती 300 किती 89. 89 पैकी जे संस्थानिक होते यांची किती प्रतिनिधित्व होती?
ज्या निवडणूक होणारच नव्हती. 93 होते ते निवडणूक होणार नव्हती, ते नॉमिनेशन सिस्टीमने जाणार होते. इलेक्शन 100% इलेक्शन सिस्टीम होतीच नाही आपल्या घटना समितीमध्ये. तर काही नॉमिनेशन म्हणजे 93 सदस्य आणि हे 93 सदस्यांनी पहिल्यांदाच काही स्वतंत्र अस्तित्वाचं हे झालं होतं, त्यामुळे त्यांनी स्वतंत्र राहण्याचं हे केलं होतं. पण तिसऱ्या अधिवेशनापासून घटना समितीमध्ये संस्थानिकांचा प्रवेश काय झाला सुरू झाला. कधी कधी फॅक्च्युअल प्रश्न राज्यसभेला विचारू शकते, कोणत्या अधिवेशनामध्ये घटना समितीमध्ये संस्थानिकांनी प्रवेश करण्यास काय केली सुरुवात. असं नाही की तिसऱ्या अधिवेशनात सगळेच संस्थानिक आले, संस्थानिकांच्या प्रतिनिधित्वाला सुरुवात झाली तिसऱ्या अधिवेशनात आणि ते तिसऱ्या अधिवेशनामध्ये एकूण 10 संस्थानिक होते. बरोबर आहे. राजस्थानची 3 संस्थानिक, जोधपूर, जयपूर, उदयपूर, बडोदा म्हणजे इथला आणि कोचीनचा कुठला आपल्या केरळमधला कोचीन, त्रावणकोर आणि इकडे कुठे पंजाबमध्ये पटियाला. बरोबर आहे. 8 संस्थानिक होते यांनी प्रतिनिधित्व आले होते. आता बघा स्टेटमेंट काय, कुर्ग विधानसभा परिषदेने आपल्या चीफ कमिशनर, कुर्ग हा काय होता चीफ कमिशनर, एकूण किती चीफ कमिशनर प्रांत होते 3 होते ना 4 सॉरी मग नंतर आपल्याकडे 3 राहिले होते 4 होते. कुर्ग म्हणजे काय कासव मराठीत अर्थ. तो कुर्ग हा आता फिरायला जातो ना आपण, तो म्हणजे ओरिजिनल काय म्हणजे तो संस्थानिक म्हणजे आता तो म्हैसूरमध्ये झाला, नंतर म्हैसूरचा तो आपल्या याच्यामध्ये गेलेला आहे. तर या कुर्ग हा कमिशनर प्रांत होता. मग कमिशनरनी घटना समितीला शुभेच्छा पाठवल्या होत्या. यस, आणि कोणत्या अधिवेशनात पाठवले होते, तिसऱ्या अधिवेशनात पाठवले होते. काही काही फॅक्च्युअल डाटा जे तुमच्याकडे नाहीये बा, माझं तेच डोकं होतं की याच्यामुळे तर तुमचं काय होणार आहे, त्याला लिंक लागेल घटना समितीला, असं त्या मागचा उद्देश होता. ठीक आहे, त्यामुळे हे बरोबर आहे. सल्लागार समिती, आता बघा अधिवेशन चालला कोणत्या 30 तारीख 28 एप्रिल पासून चाललेला होता. 28 एप्रिल टू 2 मे या पण. आणि तुम्हाला मी आधी सांगतो, कधी कधी पहिलं अधिवेशन, 6वं अधिवेशन, 5वं अधिवेशन आणि 12वं अधिवेशन हे आणि 11वं पण अधिवेशन, कारण 11व्या अधिवेशनात आपण काय केली, घटना ऍक्सेप्ट केलेली आहे. हे अधिवेशनाचे ड्युरेशन लक्षात ठेवा, किती दिवस चालले हे पण विचारू शकते आहे. पहिला अधिवेशन जसा 15 दिवस चाललाय, तर हे कधी आयोगाने अजून विचारलं नाही, पण आयोगाने विचारायचा प्रश्नच नाही येत आता म्हणूनच तर ते सांगतो रायटिंग येण्याचं कारण म्हणजे काय, किती विचारतील प्रश्न, सगळ्यात परीक्षेला तेच ते क्वेश्चन. आणि घटना तेवढीच आपली, बरं झाली एवढी मोठी घटना आहे, नाही तर अमेरिकेसारखं असतं तर विचारत आलं असतं. मग विचार करा, ही जे घटना होती आपली आपले जे काय म्हणतो त्याला याचं किती ड्युरेशन चालले अधिवेशनाचे, म्हणजे मेन पहिलं अधिवेशन तरी लक्षात ठेवा किती दिवस चालला होता. म्हणजे 9 डिसेंबर तर सगळ्यांनाच माहिती आहे, 23 डिसेंबर चाललं, पण किती दिवस भरले हे सुद्धा फॅक्च्युअल काही डाटा लक्षात ठेवा. ठीक आहे. सल्लागार समिती अंतर्गत स्थापन केलेल्या मूलभूत उपसमिती, तुम्हाला माहिती आहे मूलभूत उपसमितीचे अध्यक्ष कोण होते, मूलभूत उपसमितीचे उपसमिती मुखर्जी होते ना, SC मुखर्जी, जे आपले ऑलरेडी काय होते उपाध्यक्ष पण होते आधी. ठीक आहे. हा मूलभूत समिती अहवाल सादर केला आणि हा बरोबर 29 तारखेला अहवाल सादर केला, तिसऱ्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी. एवढं तुम्हाला नाही विचारणार फॅक्च्युअल, लक्षात ठेवा, फक्त 29 एप्रिलला सादर केल्यावर लक्षात ठेवा. आणि 8 जे संस्थानिक होते हे पहिल्याच दिवशी प्रतिनिधित्व आले होते, पण तिसऱ्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हजर होते. ठीक आहे. संघ संविधान समिती, एकूण 15 सदस्य होते. संघ संविधान समिती, युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी म्हणतात तिला, आणि पंडित जवाहरलाल नेहरू काय होते अध्यक्ष. आणि एक लक्षात ठेवा, आपण तारखाला कधी आयोग कधी कधी कोणत्या अधिवेशनात कोणती समिती स्थापन झाली हा पण प्रश्न अजूनपर्यंत इतिहासात विचारला गेला नाही. अजूनपर्यंत म्हणतोय, UPSCनं फक्त 2012ला विचारलेला आहे, कोणत्या अधिवेशनात कोणती समिती स्थापन झाली आहे. कधी कधी मेन विचारू शकते, जशी मूलभूत आपली काम ते ड्राफ्टिंग कमिटी 5व्या अधिवेशनात स्थापन झाली 29 तारखेला. बरोबर. कधी कधी हाही एक प्रश्न तयार होऊ शकतो. तर एवढं फक्त लक्षात घ्या. पंडित नेहरू त्याचे अध्यक्ष, प्रांतिक संविधान समिती याचे कोण होते, सरदार वल्लभभाई पटेल, याच्यात साधारणतः 25 सदस्य होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या 90% समिती सगळ्या ह्या पहिल्या आणि दुसऱ्या समिती स्थापन झालेल्या अधिवेशनात, सॉरी पहिल्या आणि दुसऱ्या अधिवेशनात. आणि शेवटची आपली जी समिती होती ती होती ड्राफ्टिंग कमिटी, तीच राहणार ना शेवटची. आणि ती कोणत्या अधिवेशनात झाली, 5व्या. आणि 5व्या नंतर काही नुसतं मग नंतर काय झालं सुरू, ड्राफ्ट जसं सादर केलं तर वाचन 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 सुरू झालं. ठीक आहे. हा, तर स्टेटमेंट क पण बरोबर आहे, ब पण बरोबर आहे, पहिली पण स्टेटमेंट बरोबर आहे. हा बरोबर नाही, आपल्याला विचारलं कोणतं अधिवेशन, कोणतं अधिवेशन, तिसरं अधिवेशन. खूप काही वायबल होऊ नका, तिथलंच प्रश्न घेतलाय, तुम्हाला दाखवून वाटलं लक्ष्मीकांतमधून, फक्त मी भाषा चेंज करून ठेवली, बाकी काही केलेलं नाहीये, आहे तसं प्रश्न आहे. आणि कठीण करा, तुम्हाला काही फुलटच बॉल, तुम्हाला फक्त प्रिपेअर करायचं होतं की कधी कधी हे तुम्हाला जे वन लाईनर टाईप क्वेश्चन आले होते तसं नाही आला ना, असं आला तर तुम्ही शिव्या मला दिले असते. म्हणून थोडं तुम्हाला एक चमत्कार वेगळं, कारण जे जुने पोरं त्यांना माहित असेल की आपले पेपर ऑलरेडी असे सेट करत होतं पोल्टीचे. ठीक आहे. हा, नंतर क्वेश्चन तिसरा, सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या
पदच्युती संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. बर, ज्याला आपण राष्ट्रपतींचा शब्द वापरतो, कोणता? इम्पिचमेंट. घटनेमध्ये फक्त इम्पिचमेंट कोणासाठी वापरलाय? राष्ट्रपतीसाठी. तुम्हाला सांगतोय कुठंही इम्पिचमेंट शब्द दुसरीकडे वापरणार, रिमूव्हल ऑफ जजेस असं म्हणलं जाते. म्हणजे इम्पिचमेंट फक्त आणि फक्त कोणाला आहे? राष्ट्रपतीला. आता बघा या संबंधित जी आपली घटनेत आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये 124(4) मध्ये आणि 124(5) मध्ये या सब आर्टिकल्स मध्ये, या सब क्लॉजेस मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना पदावरून दूर करण्याची प्रोसेस सांगितलेली आहे. बघा 4 मध्ये काय काय सांगितले आहे की नक्की इम्पिचमेंटचं कारण काय? तर फक्त व्हायलेन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय? घटना भंग या एकाच कारणाने राष्ट्रपतीला पदावरून दूर केल्या जाऊ शकते. आणि घटना भंगेचा कुठेही मिनिंग किंवा अर्थ आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये देण्यात आलेला नाहीये. म्हणजे विचारलाही घटना व्हायबलचा अर्थ कुठे दिला म्हणजे दिलेला नाहीये. तर 124(4) मध्ये कुठेही दिलेला नाहीये. घटना भंग कशाला म्हणजे व्हायलेन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन कोणाला कुठे सांगेल? नंबर 1 म्हणजे व्हायलेन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशनचा अर्थ म्हणजे हे सांगितलंय की त्या आधारावर आपण राष्ट्रपतीला दूर करू शकतो. दुसरी गोष्ट की कोण करू शकते? तर कोण करू शकते? भारताचे राष्ट्रपतीच त्यांना पदावरून दूर करू शकते. पण केव्हा करू शकते? जोपर्यंत संसद दोन्ही सभागृहात विशेष बहुमताने काय करत नाही, ठराव पास करत नाही, तोपर्यंत राष्ट्रपतींना पदावरून दूर करू शकत नाही. आणि कोणत्या स्वरूपात मानले जाते? म्हणजे ऍड्रेसच्या स्वरूपात मानले जाते. हा शब्द खूप महत्वाचा आहे. आपल्या दिसतं पुस्तकात दिसतं म्हणून लाल रेषा मारतो आपण. काय म्हणतो आपण त्याला? कोणत्या स्वरूपात? कोणत्या स्वरूपात? आता सांगितलं ना, ऍड्रेसच्या स्वरूपात मानले जाते. आणि ऍड्रेस स्वरूपात आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना कोणता कारणावर काढू शकते? गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता. आणि व्हायलेन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन कोणासाठी आहे? राष्ट्रपतीला. राष्ट्रपतीला व्हायलेन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे. इथं काय? गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता या पदावरून दूर केल्या जाऊ शकते. 124(4) मध्ये एवढंच सांगितलंय. 124(5) मध्ये काय सांगितलं आहे की बाबा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना पदावरून दूर करण्यासाठी जी नियमावली आहे, हे नियमावली बनवण्याचा अधिकार आम्ही कोणाला देतो? संसदेला. कोणाला देतो? संसदेला. संसद आपला अधिकार कशाने वापरते? कायद्याने. लक्षात ठेवा, तो कायद्याने. आणि त्यासाठी संसदेने 1968 मध्ये एक कायदा पास केलेला होता. कोणता? न्यायाधीश चौकशी अधिनियम म्हणजे जजेस इन्क्वायरी ऍक्ट 1968. हा ऍक्ट पास केला. कोणी केला? संसदेने. न्यायाधीश चौकशी कायदा अधिनियम 1968. आणि या 68 मध्ये हे स्टेटमेंट आहे. या कायद्यामध्ये घटनेत नाही आहे. मग या कायद्यात काय सांगितलं की प्रक्रिया कशी राबवायची? की असा ठराव कोणत्याही सभागृहात प्रथमतः मांडता येईल. बघा मी तुम्हाला सांगतो, असा ठराव कोणत्याही सभागृहात मांडता येईल. आणि असा मांडताना राज्यसभेत मांडायचा असेल जर सदस्यांना, तर तो मिनिमम किती सदस्यांची पूर्वपरवानगी लागते? 50. आणि लोकसभेत असेल तर किती सदस्यांची लागेल? 100 सदस्य. हे कुठं सांगितलंय? हे न्यायाधीश चौकशी अधिनियमामध्ये सांगण्यात आलेलं आहे. बस. आणि हे सांगण्यात आलेलं आहे की राज्यसभेचे चेअरमन असतो की लोकसभेचे स्पीकर असो, असा जो काही आला असेल ऍड्रेस तो नाकारू शकतात. आणि जर स्वीकारलं तर लक्षात घ्या, स्वीकारलं तर डायरेक्ट काय होते? डायरेक्ट काय होते? चौकशी समिती स्थापन केल्या जाते. पहा, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या न्यायमूर्तींना पदावरून दूर करण्यासाठी पहिल्या सभागृहातच चौकशी होते. पहिल्याच सभागृहात चौकशी होते. आणि ही चौकशी त्रिसदस्यीय असेल असं कुठं सांगितलेलं आहे? घटनेत नाही सांगितलंय. न्यायाधीश चौकशी अधिनियम 1968 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की बाबा असे त्रिसदस्यीय असेल. आणि त्या सदस्याचा प्रमुख कोण असेल? त्या समितीचा प्रमुख कोण असेल? चीफ जस्टिस ऑफ इंडिया. जर दुसऱ्या जस्टिसवर असेल तर, आणि जर स्वतः चीफ जस्टिस ऑफ इंडियावर हे चालू असेल ही प्रोसेस, तर कोण असेल? जो ज्येष्ठतम न्यायमूर्ती असेल तो असेल. हायकोर्टचे एखादी मुख्य न्यायमूर्ती असतील आणि राष्ट्रपतीमध्ये निष्णात कायदे पंडित असतील. अशा प्रकारचे 3 सदस्य असेल. ती सदस्य आपली चौकशी करतील आणि या चौकशी अंती जर मान्य झाला की बाबा न्यायाधीशांनी खरंच काय केलं, गैरवर्तणूक किंवा अकार्यक्षमता झालेली आहे, तर त्यांच्यावर काय चालते? पदावरून दूर करण्याची प्रोसेस चालते विशेष बहुमताने. इम्पिचमेंटचा बहुमत वेगळा आहे, यांचा बहुमत वेगळा जरी विशेष असेल तरी पण. आणि असा बहुमताने ठराव पास झाला तर काय होते? तो दुसऱ्या सभागृहात जाते. आणि दुसऱ्या सभागृहात सेम आता काही गरज नाही सदस्यांची परवानगीची, डायरेक्ट विशेष बहुमताने ठराव पास झाला तर राष्ट्रपतींना पदावरून काय करते? दूर करते. बघा, राष्ट्रपतीला घटनाभंग आणि न्यायमूर्तींसाठी काय आहे? गैरवर्तणूक अकार्यक्षम. व्हेरी गुड. चला, पहिली स्टेटमेंट बरोबर आहे. अशा प्रकारच्या पदच्युत करण्याचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहात कोणत्या बहुमताने? विशेष बहुमताने. त्यामुळे दुसरी स्टेटमेंट चुकीची आहे.
दुसरी चुकीची आहे. चला तिसरी बघा, लोकसभेत विसर्जन झाल्यास न्यायाधीशांवर महाभियोग चालून पद्धत करण्याचा प्रस्ताव लोप पावत नाही. आधी तर महाभियोगासारखी पद्धत म्हणायला पाहिजे होती, पण महाभियोग शब्दाला बघा, लोकसभा विसर्जित झाल्यास न्यायाधीशांवर महाभियोग चालवून पद्धत करण्याचा प्रस्ताव लोप होत नाही. तर लोप होत नाही, लक्षात ठेवा तुमच्या माहितीसाठी. फक्त अ आणि काय क बरोबर. आपल्याला काय विचारलेलं आहे? हा हा अ आणि क योग्य, प चुकीचं. हा चला नंतर चला खालील विधान विचारात घ्या. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या 12 जानेवारी 1978च्या रोजीच्या एका ठरावात राष्ट्रीय स्तरावर एक अल्पसंख्याक आयोगाची नेमणूक करण्याची संकल्पना. आता बघा, अल्पसंख्याकाच्या हितासाठी प्रयत्न करणे हे गृह मंत्रालयाच्या अखत्यारीचा विषय होता. कोणाच्या अखत्यारीत होता? गृह मंत्रालयाचा. तर लक्षात घ्या, त्यांनी ही संकल्पना मांडली, बरोबर आहे. जिथं आपल्याला माहित नसते की असं झालं असेल तर लक्षात, जे माहित नसते ते बरोबर असते आयोगाच्या याच्यानं. कारण कधी कधी वाटतं आपल्याला वाचनात नाही आलं, आपल्याला माहित नसेल तर चुकीचं असेल असं वाटतं. बरोबर आहे, ठीक आहे. तर गृह मंत्रालयाने तशी संकल्पना मांडली. पहिली स्टेटमेंट बरोबर आहे. 1984 साली अल्पसंख्याक आयोग गृह मंत्रालयापासून विभक्त करण्यात येऊन नव्याने करण्यात आलेल्या कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत आणण्यात आलं होतं. बरोबर आहे. तर कल्याण जे वेलफेअर मिनिस्ट्री आहे त्याच्या अधीनस्थ आणण्यात आलेला होता. तुम्हाला माहिती आहे वैधानिक दर्जा केव्हा मिळाला? 1992ला. कोणता? अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992. आणि तुम्हाला माहिती आहे तारीख लक्षात ठेवा, अल्पसंख्याक 1993ला बहुतेक स्थापना झाली आहे. तारीख कोणती आहे? मे का काहीतरी तारीख आहे त्याच्या, बहुतेक दिलेल्या विश्लेषणामध्ये त्याच्यामध्ये, ठीक आहे. हा त्यामुळे दोन्हीही योग्य. चला नंतर दुसरा प्रश्न आला 5 नंबरचा. अनुच्छेद 56(1)(b) पहा, थोडा कन्फ्युजन वाढवला तुम्हाला. हा आणि 61A तर कन्फर्म वाटला, पण आपल्याला काय वाटलं की 56(1)(b) नुसार प्रश्न चुकला असेल असं वाटलं तुम्हाला, म्हणजे स्टेटमेंट चुकीची आहे. आता बघा, आपली आर्टिकल घटनेतली जर बघितली 56 जी आहे, अनुच्छेद 56, याच्यामध्ये राष्ट्रपतींच्या कार्यकालासंबंधित काय केली आहे? राष्ट्रपती चर्चा केलेली आहे 56 मध्ये. आणि कार्यकाल सांगितलं की पदभार स्वीकारल्यापासून किती वर्ष? 5 वर्ष. आणि त्याच्यामध्येच सांगितलं सब क्लॉजेस दिलेले आहेत, 1, 2, 3 असे सब क्लॉजेस आहेत. आणि त्या सब क्लॉजेस मध्ये काय सांगितलेलं आहे की बाबा हा कार्यकाल 5 वर्षाचा पूर्ण होण्याच्या आधी सुद्धा राष्ट्रपती पदावरून दूर होऊ शकते. आणि त्याच्यामध्ये नंबर 1 दिलाय जर त्याने स्वतःहून काय दिला असेल? राजीनामा दिला असेल. कोणाला? सुप्रीम कोर्टचा राष्ट्रपती कोणाला राजीनामा देतो? उपराष्ट्रपतीला. बरोबर आहे. आणि दुसऱ्या क्लॉज मध्ये सांगितलं आहे जर म्हणजे त्याचा कार्यकाल 5 वर्ष पूर्ण होऊ शकणार नाही. दुसरी स्टेटमेंट मला क्लॉज नंबर 2 मध्ये सांगितलेले आहे, सॉरी क्लॉज नंबर 1, हा 1 मध्ये बी, हा ए मध्ये सांगण्यात आलेला आहे. आणि बी मध्ये काय सांगण्यात आलेला होता? जर त्याला त्याच्यावर महाभियोग झालेला असेल राष्ट्रपतीवर तरी त्याच्या 5 वर्ष पूर्ण होणार नाही. बरोबर आहे. 56(b) ही स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे की त्याच्यामध्ये सुद्धा जर पदावरून दूर केला आहे महाभियोगाने तर त्याचा कार्यकाल पूर्ण होणार नाही. आणि तिसरी गोष्ट काय सांगितलेली आहे? सी मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? 56(1)(c) मध्ये, तर बाबा त्याचा जर काय झाला असेल, मृत्यू जरी झाला असेल तरी त्याचा पदभार पूर्ण होऊ शकणार नाही. ठीक आहे. भंग आरोप चौकशीच्या कोणत्याही सभागृहाला महाभियोग प्रक्रिया सुरू करता येते. कोणत्याही सभागृहाला महाभियोगाची प्रक्रिया सुरू करता येते. कोणत्या कारणाने? घटना भंग. मग घटनाभंगाचा उल्लेख कुठे आहे? 61 मध्ये दिलेला आलेला आहे. घटनाभंग एकाच कारणाने दूर करता येते. कोणत्या सभागृह? प्रथमतः कोणत्याही सभागृहात फक्त किती सदस्यांनी? 1/4 सदस्यांनी तशी मागणी करावी लागते. ठीक आहे. हा समिती नेमण्याचा अधिकार सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्याला असते. कोणाला? सभागृहाच्या पीठाची. चौकशी नाही आहे. घटनेमध्ये शब्द कोणता वापरलाय माहिती आहे का? म्हणलं अन्वेषण, इन्व्हेस्टिगेशन हा शब्द वापरलाय. तिथं चौकशी वापरलाय. कुठला? सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना पदावरून दूर करताना. पण इथं वापरलाय राष्ट्रपतीच्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन. आणि इन्व्हेस्टिगेशन आणि चौकशीमध्ये फरक आहे, थोडा फरक आहे. इन्व्हेस्टिगेशन तुम्हाला माहिती आहे म्हणजे चौकशीचं स्वरूप असते, पण तुम्हाला माहिती पोलीस करतात तशा टाईपचे, म्हणजे पुरावे गोळा करतात. खरं म्हणजे घटनाभंग झालाय का याचे पुरावे गोळा करणे, तर हे आहे इन्व्हेस्टिगेशन. आणि हे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी एक समिती असेल, पण ती समिती किती सदस्याची असेल, त्याच्यात कोण असेल, कुठेही घटनेत सांगितलेलं नाही. हे गोष्ट फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. चला 61(2)(b) नुसार राष्ट्रपतीने महाभियोगाचा प्रस्ताव मांडला गेला तो पारित होण्यापासून सभागृहाच्या एकूण सदस्यांच्या 2/3 सदस्यांच्या बहुमतांचा ठराव काय होणे गरजेचं आहे? पास होणे गरजेचं आहे. बरोबर आहे. दुसरी स्टेटमेंट सुद्धा राष्ट्रपती आरोपाची चौकशी असताना संबंधित सभागृहाचे अध्यक्षस्थान भारताचे सरन्यायाधीश बसवतात. काहीच पीठासीन अधिकारी प्रेसिडिंग ऑफिसरच भूषवतो तो. त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची आहे. विधान बिनचूक कोणतं आहे? अ आणि ब पहिलाच पडेल. चला नंतर 6वा सुटलाही नसेल, मला तुम्हाला सोडण्यासाठी हा प्रश्न टाकला नाहीये, राहू द्या तुमच्या माहिती. तुम्हाला म्हणलं होतं ना की काही काही हे टॉपिक करून ठेवा अभ्यासाला, म्हणून हा टाकला. तुम्हाला सोडवला चुकलं तरी चालेल,
आणि मी तुम्हाला सांगितलं होतं असे एवढी रिस्क घ्यायची नाही ज्याचा 100% माहीतच नाही. तुम्ही असं काय होते आपला एक इगो असते, तुमचं का माझं का, मी पेपरला गेलोय आणि पोल्ट्रीचा मला येत नसेल तर मी इगोनं अजून छेडखानी करतो. इगो तयार होते, असं कसं होऊ शकते पोल्ट्रीचा मला येत नाही. लक्षात घे, होऊ शकते, पोल्ट्रीचे पण प्रश्न येत नसतात, तर होते, रिअल फॅक्ट आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशा वेळेस हा थोडासा इगो कमी करायचा. आणि हीच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला येण्यासाठीच नव्हता हा प्रश्न आणि तुम्हाला काही दाखवण्यासाठी नव्हता, फक्त एवढं सांगायचं होतं बाबा की असं उत्तर आलाही एखादी प्रश्न तरी तुम्हाला लिंक न तो प्रश्न सुटेल आयोगाचा. तर एक लक्षात ठेवा, अनुपस्थिती सदस्याबाबत एक समिती आहे, ती फक्त लोकसभेची असते. कोणाची असते? लोकसभेची. पण आणि राज्यसभेची काय होते, समिती मार्फत नाही करत, तर सभागृहाच्या पीठासीन अधिकारीच कारवाई करते डायरेक्ट. एवढं लक्षात ठेवा, सभागृहाच्या पीठासीन अधिकारी, तर समिती स्थापनच केली जात नाही. आणि ह्या सगळ्या स्थायी नाही आहेत, ह्या कशा समित्या आहेत? अस्थायी आहेत, याचं विसर्जन होत राहते. बरोबर आहे? हा बघा, विनंती अर्ज समिती असते, म्हणजे छानण्या करण्यासाठी, हे करण्यासाठी. यात ऑलरेडी 15 सदस्य लोकसभेचे असतात, 10 सदस्य राज्यसभेचे असतात. तुम्हाला एकदम हिंट लक्षात ठेवा, इथं पण 15, 10 असेच आहे आकडा, 15 आणि 10. इथे पण 15 आणि 10. आणि इथंच लक्षात ठेवा किती आहेत सदस्य? 15 आहे. प्रदत्त विधी नियम समिती. आणि जी अनुसूचित जाती जमाती, हे विचारलं आहे आयोगाने एकदा, अनुसूचित जाती जमाती जी समिती आहे कल्याण, याच्यामध्ये ऑलरेडी लक्षात ठेवा किती आहे? 20 आणि 10. 30 सदस्य आहेत नाही कोण, तर 20 आणि 10. हे थोडं केअरफुली लक्षात ठेवा. ठीक आहे? कल्याण समिती सभागृह, दोन्ही सभागृहाचे सदस्य असतात. एवढं लक्षात ठेवा. अनुपस्थित सदस्यांबाबत जर समिती आली बाबा फक्त लोकसभेची असते, याच्यावर तर राज्यसभेत नसते असं नाही आहे. राज्यसभेत स्वतः पीठासीन अधिकारी काय करतात? त्याच्यावर कारवाईची प्रोसेस करतात. ठीक आहे? फक्त ई वगळून कोणता आहे? 3 ओके. फक्त 2-3 वेळा वाचा पण आहे आजची पेपर थोडंसं, कारण मी हटके टाकले क्वेश्चन. तुम्हाला इतर तो पर्याय ते फक्त तुमच्या डोक्यात फिरवा, म्हणजे तुम्हाला आले प्रश्न इकडे तिकडे तर थोडीशी लिंक लागेल. ठीक आहे? चला बघा, नंतर जॉईंट कमिटी आहे पार्लमेंटरी. आता सध्या नुकतीच त्याच्यावर काय झाली होती, खूप मोठी चर्चा झाली होती अदानीच्या कंडिशनसाठी. बरोबर आहे की नाही? यस. तर या समय योग्य विधान निवडा. या समितीमध्ये लोकसभेत सदस्य संख्येच्या राज्यसभेत दुप्पट. इथं फिक्स सदस्य संख्या नसते. पहिली गोष्ट, आयोग कधी कधी टाकेल याच्यात एवढे सदस्य, फिक्स सदस्य नसते, हे सभागृह ठरवते. ठीक आहे? तर जेवढी लोकसभेची संख्या असेल त्यात घेतली असेल, समजा 10, सॉरी राज्यसभेत 10 असेल, 20 सदस्य कोणाचे असतील? लोकसभेत. एवढं लक्षात आहे. ही एकदम बरोबर आहे. जेपीसीचा आपला विचारधी नसलेला विषय फक्त तोंडी स्वरूपात, तोंडी लेखी दोन्ही स्वरूपात काय करू शकते ती आपल्या समोर हे करू शकते. त्यामुळे स्टेटमेंट चुकीचं आहे. तोंडीच नाही तर फक्त काय, तोंडी आणि लेखी दोन्ही स्वरूपाचा आहे. जेपीसीने पाठवलेल्या समन्स म्हणजे कळते ना तुम्हाला आता? हा, समन्सने पाठवलेला प्रतिसाद न देता एखादी साक्षी जेपीसी उपस्थित राहिला नाही तर असे वर्तन संसदेचे अवमान करणारे मानले जाते. बरोबर आहे. संसदेचा अवमान आहे असं म्हणून त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते जेपीसी कडून. ही स्टेटमेंट बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीला साक्षीदार म्हणून उपस्थित करण्यामुळे दस्तावेज सादर करण्यामुळे कोणत्याही विवादामध्ये सभापतीचे शब्द हा काय असतो? अंतिम असतो. गुड. हे सुद्धा बरोबर. हे अ क ड जो पर्याय असेल तो बरोबर आहे. अ क ड पर्याय नंबर 3. योग्य. हा सुटला असेल क्वेश्चन, थोडा वेळ घेऊन सगळ्यांना सुटला बरोबर सिस्टमॅटिक. हा, योग्य पर्याय निवडा. हा, आता आपल्याला पहिल्यांदा बघायचा, हे कधी प्रश्न असे आले तर डायरेक्ट प्रश्न इथं हात नाही लावायचा, पहिले प्रश्नावर हात लावायचा. बघा, भारताचा महान्यायाधीश जे दिसते पहिले भारताचा महान्यायाधीश, महान्यायवादी, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया यांच्याबद्दल बघा. घटनात्मक पद आहे की 76 आहे ना घटनात्मक पद, व आणि सर्वोच्च कायदा अधिकारी आहे भारताचा. मग सर्वोच्च कायदा अधिकारी पहिले जे स्टेटमेंट दिसते त्यांची नियुक्ती राष्ट्रपती. पहिले स्टेटमेंट काय? सर्वोच्च कायदा अधिकारी. दुसरी गोष्ट आर्टिकल 576 आणि तिसरी गोष्ट याची नियुक्ती कोण करते. हे 3 गोष्टी पहिले पाहून घ्यायला. बघा, 76 दिसते का कुठं? इथं आहे. ड सापडला. बरोबर आहे. हा, घटनात्मक पद पण आहे. बरोबर आहे. आणि एक गोष्ट राष्ट्रपती नियुक्त करते. राष्ट्रपती नियुक्तीची कुठं दिसते का? काही दिसत नाही. मग क आणि ड पहिला बरोबर. मग क आणि ड एकाच पर्याय येत आहे. सापडले, सगळेच उत्तर सापडले एकदा. पहा, सॉलिसिटर जनरल कोण असते? सॉलिसिटर जनरल म्हणजे अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाला मदत करणारे वकील. पहा, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणजे महान्यायवादी हा सुद्धा वकीलच असतो. पण आणि हा सुद्धा वकीलच असतो, फक्त त्यांना सहाय्य व सल्ला देण्यासाठी असतात. कोण? सॉलिसिटर जनरल. आणि पुष्कळच्या केसेसमध्ये स्वतः कोण उपस्थित राहतात? सॉलिसिटर जनरलच राहतात. आणि जे मेन केसेस असतात जिथं खूप आणि भारत सरकारनं म्हणून तुला उभा राहावंच लागते, तेव्हा कोण राहते? अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया राहतो. ठीक आहे? ही घटनात्मक पद नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे? हा, हे बाकीचे तुम्हाला कळलंच आहे, सोपे. अ ड आणि अ राज्यघटनेचा उल्लेख नाहीये. आणि काय रे?
त्यांच्याबद्दल देशात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च अधिकारी महान्यायवाद्यानंतर, बरोबर. आणि महाधिवक्त्याबद्दल सरळ राज्यपाल नियुक्त करतो, राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो आणि त्याची नेमणूक राज्यपाल करतो. आणि आर्टिकल काय 165 जे असेल ते यांचं असेल ब आणि 4 कायदा सर्वोच्च अधिकारी झाला. हा सुटला सगळ्यांना. दुसरा नंबरचा पर्याय बरोबर. पण 9 नंबरचा क्वेश्चन, मंत्रिपदाच्या वैधानिक जबाबदारी खालील विधाने विचारात घ्या. हा थोडा जमलिंग टाकण्यात आलेला आहे होता. पहिल्यांदा लक्षात ठेवा, पहिली एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, आपल्या भारतामध्ये सर्व कारभार कोणाचे, आता वादबी झालाय आपल्या इनॉग्रेशनसाठी संसदेच्या, बरोबर आहे की नाही. हा सगळं घटनेला धरून कोणाच्या नावाने आहे, राष्ट्रपती. कुठूनही येणार कोणाच्या नावाने चालतं, राष्ट्रपती. म्हणजे गोल गोल गाडी आपली कॉन्स्टिट्यूशन. कुठेही पंतप्रधानाचा उल्लेख आहे का, देशाचा पंतप्रधान हे करेल, देशाच्या पंतप्रधान ते, असं नाहीच आहे कुठं. सल्ला साह्य देतील, सल्ला व साह्य करतील कोणाला, राष्ट्रपतीला. म्हणजे सगळी गाडी कोणाच्या नावाने चालते, राष्ट्रपतीच्या. मग मला सांगा, राष्ट्रपतीच्या नावाने चाललंय, उद्या लक्षात एखादी प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट समजा रोडचा आहे, नितीन गडकरीच्या मंत्रालयाचा आहे, फक्त मंत्रिमंडळ त्याच्यावर काय करते, म्हणजे घटनात्मक दृष्टिकोनातून पाहिलं, वास्तविक कोण करते, मंत्रिमंडळच करतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्या रोडला काय मिळणार, नॅशनल हायवेला सँक्शन मिळणार, पण ते कोणाकडे जाणार, राष्ट्रपतीने साईन केली म्हणजे आता कोणी साईन केली आहे, मंत्रिमंडळाने केली. म्हणजे पूर्ण त्यांच्या नावाने पण प्रोसेस होते पुढची. आता डोक्यात घ्या. पहिली, ब्रिटन म्हणजे राज्यपदाच्या सार्वजनिक कृतीबाबत, म्हणजे जे काही प्रोसेस करतात याचा प्रत्येक आदेशाअगोदर एखाद्या मंत्र्याची प्रतिसाक्षर, म्हणजे तिथल्या राणीनं साईन केल्यानंतर कोणाची साईन असते, मंत्र्याची. म्हणजे तिथं जबाबदार म्हणजे मंत्री पकडल्याच जाते डायरेक्ट साईनमुळे. आता बघा इथं भारतीय घटनेमध्ये एखाद्या मंत्र्याच्या वैधानिक जबाबदारीवर कोणतीही तरतूद नाहीये, बरोबर आहे ना रे. अरे घटनेमध्ये कुठेही मंत्र्यांनी हे करा ते करा, मंत्री जबाबदार असतोच. नुसतं एका कंडिशनमुळे, काय, साह्य सल्ला कोण दिलाय, मंत्रिमंडळात, पण त्याच्या नावाने होते का कोणती कृती, नाही. त्यामुळे स्टेटमेंट बरोबर आहे दोन्ही. आता बघा अनुच्छेद 361 तुम्हाला माहिती आहे, आर्टिकल 14 काय अपवाद आहे. 361 आणि 361 अपवाद आहेत नाही, म्हणजे राज्यपालाने राष्ट्रपती बाबत दिलेले आहे. कोणती त्यांच्यावर खटले चालवता येत नाही, दिवाणी खटले चालवत असेल 2 महिन्याचे काय चालवत ते पूर्वपरवानगी, कोणते तुरुंगात, कोणत्याही याच्यात, कोणते न्यायालय त्यांच्यावर कारवाई करता येत नाही. हे सगळे 361 मध्ये आहे. राष्ट्रपतीने आपल्या पदाचे अधिग्रहण केलेली प्रत्येक कृतीला राष्ट्रपतीला जबाबदार मानले जाते. अपवादच आहे ना तो 14 पुढे, इक्वलिटी बिफोर लॉला अपवाद आहे. राष्ट्रपती राज्यपाल जबाबदार राहत नाही. कोण करत, नेहमी आपले राष्ट्रपती सापडत नाही भ्रष्टाचार, कोण सापडते, मंत्री सापडतात. पंत राफेलच्या याच्यावर कोणाची साईन होती, राष्ट्रपतीची, पण आरोप कोणावर झाला, पंतप्रधानावर. हे लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची आहे. अ आणि ब विचारात घ्या, अ आणि ब. हा क असते, ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 10. खूप डिप्रेस मध्ये नाही गेले ना तुम्ही. मी तुम्हाला लक्षात घ्या, कोणी म्हणतात ना की शेवटचा पेपर आहे बुश द्यायचा आहे, काही बुश गिश नसेल, सगळे अंधश्रद्धा आहे त्या बुश गिश देणे तुम्हाला. सगळं पेपर वेगळंच. आणि आता काय झालं होतं कंबाईनला, कशाचा बुश न कशाचा काय, 5-10 टेस्ट लावून बी परेशान झाल्यात पोरं. तर तुम्हाला तेच सांगते, तुम्ही फक्त पहिल्यांदा सुरुवात करताना पेपरची मी सांगितल्या पद्धतीने जेवढे येतात तेवढे पहिल्यांदा काय करा, पहिल्या राऊंडमध्ये त्या पहिल्या राऊंडला पाऊण तास लागलं तरी चालेल, 1 तास लागलं तरी चालेल, पण पहिला राऊंड खूप विचारपूर्वक करा. आणि दुसरी गोष्ट, जिथं जिथं विषय खूप आवडीचा आहे ना, हक्काचे मार्क्स आहे, तिथं थोडा एक मेंटॅलिटी करायची पेपरला जायचं आहे. कठीण पेपर आला तर हे ऍक्सेप्ट करीन मी त्या टॉपिकला. उद्या कधी कधी होते ना की नाही का, जॉग्राफी बद्दल असंच झालं होतं ना कंबाईनला, इगो, हे 99.99% इगो होता पोरांमध्ये. तर जॉग्राफीचे सगळेच प्रश्न आम्हाला काय होतात, सुटतात, कारण रट्टा पूर्ण महाराष्ट्राचा पूर्ण त्यांनी कुंडलेच चेंज केल्या आयोगाने. तर तसंच होऊ शकते. पोलिटी हा सगळ्यात फेवरचा विषय आहे, तिथं पहिल्यांदा ऍक्सेप्ट करा. जर गोलमाल झाला, 5 जरी पहिल्या राऊंडमध्ये आले तरी मी काय करणार, 5 वरच कार्यक्रम करीन, पुढचं पेपर बघेन. नाही तर असं होऊ शकते तुमचा इगो हर्ट आणि त्याच्यामुळे तुम्ही तिथे तिथे छेडखान्या करा, छेडखान्या करता करता तुमचे प्रश्न चुकावा. ठीक आहे. हा आता बघा, हा बी एकदम डेंजर क्वेश्चन होता तुमचे. आता मला सांगा कुठून आणला आहे हा जो प्रश्न आहे, हा 72 मधलाच आहे, आर्टिकल 72चा आहे ना, राष्ट्रपतीचा काय, क्षमादानाचा अधिकार, बरोबर आहे की नाही. फक्त तुम्हाला डायरेक्ट सांगितलं नाही का हा समाधान आम्ही सांगितलंय, बरोबर. आणि आयोगाने ऑलरेडी इंग्लिशचे शब्द वापरलेले आहे, मागच्या पेपरला आलेले, कुठेही त्यांनी मराठी शब्द वापरलाच नाहीये. ठीक आहे. चला आता बघा, पॅराडाऊन म्हणजे काय, सगळ्या याच्यातून मुक्त करणे. म्हणजे एखाद्याला शिक्षा कोणती झाली असेल, पण आपल्या आता भारतामध्ये सर्वोच्च शिक्षा कोणती आहे, मृत्यूदंड. फाशी हा शब्द वापरला नाही बरं घटनेमध्ये, किंवा आणि कुठेही घटनेमध्ये शिक्षेची तरतूद फक्त एवढंच सांगितलं आहे, राष्ट्रपतीच्या शिक्षेच्या माफी. हे सगळ्या शिक्षा आपल्या कुठे दिलेल्या आहेत, IPC मध्ये दिलेल्या आहेत. भारतामध्ये शिक्षेची जे प्रोसेस सगळ्या गोष्टी कुठे सांगल्या आहेत, IPC मध्ये, आणि प्रोसेस कोणानुसार चालते, CRPC नुसार. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं,
पॅराडॉन. पॅराडॉन म्हणजे कोणती शिक्षा, सर्वोच्च शिक्षा कोणती आहे? मृत्यूदंड. आणि हायकोर्टने काय सांगितलंय, सॉरी सुप्रीम कोर्टने, की मृत्यूदंड हा कोणत्या स्वरूपात दिला जाईल? फाशीच्या स्वरूपात दिला जाईल. मृत्यूदंड कसाही दिला जाऊ शकते ना. आणि मग या कंडिशन मध्ये काय सांगितलंय, कोण सर्वोच्च मृत्यूदंड असो की खाली कोणती सश्रम कारावास असो किंवा द्रव्यदंड. द्रव्यदंडाचा अर्थ काय होते, की बाबा ज्यावेळी जेवढी करंट करन्सी असेल तुमच्या देशाची, त्या करंट करन्सीनुसार दिलेली शिक्षा म्हणजे काय ते द्रव्यदंड. पहिले काय असायचा, द्रव्याच्या स्वरूपात दिला जात होता ना एखाद्या वस्तूच्या शिक्षा वगैरे, त्यामुळे ते द्रव्यदंड शब्द तसंच आला. आता पेनल्टीज म्हणतो आपण. तर बघा, दोषी ठरवून दिलेला निवाडा आणि शिक्षा दोन्ही बाबत दूर केले जातात. म्हणजे पूर्णपणे काय केले जाते, दोष मुक्त. याचा अर्थ काय, दोषी ठरवून दिलेला निवाडा आणि शिक्षा दोन्ही दूर केल्या जातात. म्हणजे काय केले जातात, माफ केले जातात. दोन्ही दोष मुक्त केला. आणि दोष मुक्त म्हणजेच काय, पॅराडॉन. हे शब्द पाठांतरच करून टाका पेपरले जाताना. आता दुसरी, एका स्वरूपाच्या शिक्षेला पर्याय म्हणून अन्य शिक्षा दिली. म्हणजे एखाद्याला मृत्यूदंड शिक्षा झाली आहे, पण त्याला आता जन्मठेपेची त्याची जन्मठेपेमध्ये कन्वर्ट केला आहे, किंवा त्याला जन्मठेपेत आहे आणि त्याला सश्रम कारावास किंवा द्रव्यदंड म्हणून 10,000 रुपये काय केले, घेतले आणि सोडून दिले. हे काय झालं, एक शिक्षा दिली आहे, दुसरी शिक्षा. आपल्याकडे 6 प्रकारच्या शिक्षा आहेत भारतामध्ये, तर त्याच्यात दुसरी शिक्षा कन्वर्ट करणे, याला काय म्हणजे कम्युटेशन म्हणलं जातं. कम्युटेशन. लक्षात, कम्युटेशन म्हणजे काय, जी शिक्षा दिली आहे, 6 पैकी कोणती शिक्षा दिली आहे त्याला कमी स्वरूपाची शिक्षा कन्वर्ट करणे. कम्युटेशन म्हणजे लक्षात, कन्वर्ट करणे शिक्षा. बघ हा शब्द हिंट लक्षात ठेवा, कन्वर्ट करणे. ठीक आहे. हा, शिक्षेच्या स्वरूपात कोणताही बदल न करता केवळ त्याचा कालावधी कमी करणे. म्हणजे एखाद्याला किती वर्ष शिक्षा झाली आहे, 5 वर्षाची शिक्षा, ते किती मध्ये 6 महिन्यामध्ये काय करणे, कन्वर्ट करणे. 6 महिने कमी करणे. म्हणजे आहे तीच शिक्षा, पण त्याच्यात फक्त शिक्षेचे स्वरूप बदलवणे. बरोबर आहे. त्याला मध्ये रेमिशन. ओके. तात्पुरत्या कालावधीसाठी शिक्षेला म्हणजे स्थगिती आणले. म्हणजे ऑलरेडी शिक्षा होणार आहे, पण ती शिक्षा आता न करता एक्सटेंड करणे, त्याला काय म्हणते, रेप्रिव्ह म्हणले जाते. रेप्रिव्ह म्हणजेच काय, एखाद्याला मृत्यूदंड शिक्षा 12 तारखेला, ती काय करणे, तात्पुरती स्थगिती आणणे, की पुढे बाबा जेव्हा द्यायचे तेव्हा देणार. ओके. हा, आणि एक गोष्ट तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्याला शिक्षा होते मृत्यूदंडाची, एक शेवटचा वॉरंट येतो, त्याला ब्लॅक वॉरंट म्हणतात. लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्याला मृत्यूदंड कन्फर्म, आता मृत्यूदंड फाशी त्याला लटकवायचा आहे, तर तो शेवटचा एक वॉरंट काढतात पुन्हा, आणि तो वॉरंटला म्हणलं जाते ब्लॅक वॉरंट म्हणलं जातं. आणि दुसरी गोष्ट, तो कोण काढते रे ब्लॅक वॉरंट, कोणता न्यायालय काढत असेल, सुप्रीम कोर्ट. हायकोर्ट. लक्षात ठेवा, कधी सुप्रीम कोर्ट ब्लॅक वॉरंट काढत नाही मृत्यूदंड. त्या ज्या कोर्टामध्ये कोर्ट कोणता देते, सेशन कोर्ट देतो जिल्ह्याचा, किंवा त्या सत्र न्यायालय म्हणतो आपण त्याला, तोच काढतो. नेहमी लक्षात ठेवा, सेशन कोर्टच. कधी सुप्रीम कोर्ट ब्लॅक वॉरंट, फाशीच्या शिक्षेचा ब्लॅक वॉरंट काढत नाही. ठीक आहे, फक्त सेशन कोर्ट काढते. एवढं तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे. ओके. चला, खालील तरतुदी विचारात घ्या. आसाममधील काही आदिवासी क्षेत्र असलेल्या स्वायत्त राज्य स्थापन आणि स्थानिक विधिमंडळ किंवा मंत्रिमंडळ किंवा दोन्हीची निर्मिती केली. आता तुम्हाला ही कंडिशन, अनुसूचित प्रशासन, अनुसूचित जमाती कल्याण यावर केंद्राचे नियंत्रण. आता हे सगळं कुठं दिलेलं आहे, आता बघा 244 मध्ये किती क्लॉज आहेत, 2. 1 आणि 2. 1 मध्ये कोणती परिशिष्ट समाविष्ट आहे, 5वी म्हणजे 244 1 कोणाशी संबंधित आहे, 5. आणि 5 मध्ये किती राज्य आहेत, 10. हिमाचल प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ओरिसा, असे किती राज्य, 10. या 10 राज्याचे काय क्षेत्र असतील ना. आणि ज्याला पेसा लागू होते ना, पेसा ही कन्सेप्ट फक्त कोणाशी संबंधित आहे, 144 1 परिशिष्ट 5. एवढं लक्षात ठेवा. 6व्या परिशिष्टाशी पेसा संबंधित नाहीये. आता बघा 244 2 काय म्हणते, 244 2 फक्त किती राज्यांसाठी, 4. एकूण आहे आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा. बरोबर आहे. हा, तर यांच्यासाठी लक्षात घ्या, स्वायत्त राज्य म्हणजे स्वायत्त जिल्हे जे काही आहे त्यांच्या कारभार सगळं स्वायत्त चालते ते. बरोबर आहे स्टेटमेंट. 244 सॉरी कुठे आहे, हा 244 A मध्ये. ओके. हा, आता बघा, अनुसूचित क्षेत्राचे प्रशासन, अनुसूचित जमातीच्या कल्याण यावर केंद्राचे नियंत्रण असेल अनुसूचित क्षेत्रासाठी. हे कशात दिलेले आहे, 339 मध्ये दिलेले आहे. अनुसूचित क्षेत्रासाठी सगळं नियंत्रण केंद्र, हे राहू द्या तुमच्या लक्षात. ठीक आहे. पर्याय नंबर 3. चला 12वा क्वेश्चन नंबर, खालील विधाने विचारात घ्या. हिंदी आणि उर्दू भाषेचे मिश्रण असलेली हिंदुस्थानी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्याची मागणी केली. कोणती व्यक्ती ओळखायची घटना समिती, किती महिला होत्या एकूण, 15. चला, मद्रास मधून किती आल्या होत्या, 3. एक दुर्गाबाई देशमुख, जे आपल्या मराठी वाटते, त्या सी डी देशमुखच्या मिसेस होत्या. ठीक आहे. दुसऱ्या म्हणजे अम्मू स्वामीनाथन, आणि एक कोण होत्या,
दक्षिणी वेलायुधन एकमेव दलित महिला होती आपल्या याच्यामध्ये, भयानक ब्रिलियंट व्यक्तिमत्व. आणि अम्मू स्वामीनाथन तुम्हाला माहित असेल, ते नेताजी सुभाषचंद्र बोसच्या याच्यामध्ये आझाद हिंद सेनेमध्ये त्यांच्या काय होते त्या आई होत्या ना, त्या अम्मू स्वामीनाथनची मुलगी होती. कोण? लक्ष्मी सेहगल. तर लक्ष्मी सेहगल ह्या यांच्या म्हणजे लक्ष्मी सेहगलची आई म्हणजे कोण होते? अम्मू स्वामीनाथन. लक्षात ठेवलं. तर ह्या 3 महिला होत्या. त्यांच्या बघा राज्यसभेच्या सदस्यांची वयोमर्यादा 35 वरून किती 30 केली, ती मान्य झाली होती. इथं हिंट लक्षात ठेवा, तुमचा थोडा अभ्यास असेल किंवा पार्लमेंटचा अभ्यास करता एक्स्ट्रा, तर ही मागणी केली होती मेन दुर्गाबाई देशमुख यांनी. याच्यावरून तर हिंट सापडत असेल, पण नाही सापडलं त्याला काही करू शकणार नाही आपण आता. हा, लोकसभेत त्याचबरोबर नियोजन आयोगाच्या मेंबर सुद्धा होत्या आणि विधिशास्त्राच्या अभ्यासक आणि वकील होत्या. एवढा याच्यावर नाही सापडेल, पण याच्यावरून तर नक्की सापडले. त्या कोण होत्या? दुर्गाबाई देशमुख. मद्रास प्रेसिडेन्सी मधून निवडून आलेल्या होत्या, मराठी वाटतात. विजयलक्ष्मी पंडित युनायटेड प्रोव्हिन्सेस मधून निवडून आलेल्या होत्या. हंसा मेहता ह्या बॉम्बे प्रेसिडेन्सी मधून निवडून आलेल्या होत्या. आणि सरोजिनी नायडू बिहार होत्या. कुठल्या? मद्रास प्रांतातल्या. त्यावेळेस आंध्र प्रदेश होता ना रे, मद्रास प्रांतातून निवडून आल्या होत्या. आणि म्हणजे सॉरी होत्या मद्रास प्रांताच्या, निवडून कुठून आल्या होत्या? बिहारच्या. राज्यपाल कुठल्या झाल्या होत्या? यूपीच्या. आणि गांधी सोबत काम कुठं केलं होतं? गुजरातमध्ये. ठीक आहे. राज्यसेवा मेन्सला तुम्हाला 2 वर्ष आहेत. हे असे प्रश्न तुम्हाला टॅकल करता आले पाहिजे प्रॅक्टिसमध्ये. ठीक आहे. 24 जानेवारी 1950 ज्याला घटना समितीचे 12वे अधिवेशन ओळखले जाते, या दिवशी घडलेल्या घटनेचा बघा शेवटचं अधिवेशन होता. घटना काही स्वीकारण्याची प्रोसेस होती कायच्या नाही. मेन 3 कामं होते. मेन 3 कामं कोणती होती? पहिली गोष्ट आपल्याला सगळ्यात महत्वाची, आपली 26 जानेवारी 1950 आपण जो दिवस ठरवला होता, या दिवशी भारत काय होणार होता? सार्वभौम. सार्वभौम म्हणजे काय? सगळं कोणाच्या हातात येणार? जनतेच्या हातात. आणि जनतेच्या प्रती तो कोण असणार? मेन राष्ट्रपती. म्हणजे मेन कोणाची निर्मिती होणार होती? राष्ट्रपतीचं काम केव्हा सुरू होणार होता? 26 जानेवारी पासून. अरे जनतेच्या हातात आला म्हणजे राष्ट्रपतीच्या हातात आला आहे ना. मग 26 जानेवारी 1950 हा दिवस राष्ट्रपती पाहिजे. पण मला सांगा, राष्ट्रपतीसाठी इलेक्शन ऑलरेडी घटनेत सांगितली, ती प्रोसेस होऊ शकत होती का? कारण विधानसभेच्या इलेक्शन झाल्या होत्या का? लोकसभा राज्यसभेच्या इलेक्शन झाल्या होत्या का? नाही. मग ही सगळं मग आपण 8-14 ऑगस्ट 1947चा दिवस, ज्या दिवशी घटना समिती काय झाली होती? सार्वभौम. म्हणजे आता भारतासाठी कोणताही डिसिजन फक्त कोण घेऊ शकत होती? घटना समिती. मग घटना समिती अजूनही सार्वभौमच आहे. केव्हापर्यंत? 26 जानेवारी 1950 या दिवसाच्या आधीपर्यंत. ठीक आहे. मग या दिवशी एक अधिवेशन बोलवला आणि या अधिवेशनात ठरवताना पहिले आपल्या देशाचा राष्ट्रगीत अँथम, नॅशनल सॉन्ग अँड नॅशनल अँथम. अँथम कोण आहे? जनगण मन. आणि सॉन्ग कोणता? वंदे मातरम. हा 24 जानेवारी 1950 या दिवशी स्वीकारण्यात आला. दुसरी गोष्ट, 26 जानेवारी 1950 या दिवशीपासून भारताचा राष्ट्रपती घोषित करण्यात आला. जे ऑलरेडी अनुमोदन कोण दिला होता? वल्लभभाई पटेलांनी दिला होता. आणि अय्यंगार हे काय होते? आपले निवडणूक अधिकारी होते. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, हंगामी संसद घोषित करण्यात. म्हणजे ऑलरेडी घटना समिती तिला कन्वर्ट कशात करण्यात आला? हंगामी संसद. केव्हापर्यंत? जोपर्यंत सार्वत्रिक निवडणुका होऊन नवीन लोकसभा निर्माण होत नाही तोपर्यंत. ठीक आहे. एवढी कामं कोणत्या दिवशीच्या अधिवेशनामध्ये? 12व्या अधिवेशनात 24 जानेवारी 1950. आणि एक दिवसाचं अधिवेशन होता हा पण. आणि एक पूर्वीचं अधिवेशन कोणता होता? 6वं अधिवेशन. ठीक आहे. चला, या दिवशी रत्नापा कुंभार आणि YS परमार यांची घटना समिती निवड झाली. रट्टाप मारून ठेवले 2 नाव. ठीक आहे. मेन दिलेल्या पोरांना माहित आहे हे 2, कारण ऑलरेडी आयोगाने विचारला आहे प्रश्न घेतला. ठीक आहे. रत्नापा कुंभार आणि परमार या घटना समिती निवड झाली होती यांची. या दिवशी राजेंद्र प्रसाद यांची भारताच्या राष्ट्रपती निवड झाली. या निवडणुकीचे निवडणूक अधिकारी अय्यंगार होते. बरोबर आहे. नंतर बघा, या दिवशी सदस्यांच्या स्वाक्षरीसाठी घटनेच्या 3 प्रती, लक्षात ठेवा 3 प्रतीच होत्या. हा, व 3 प्रतिंवर राजेंद्र बाबू प्रसाद यांची पहिली चुकी काय झाली? आता राजेंद्र बाबू प्रसादांचे दिसते, पण साईन पहिल्यांदा कोणी केले होते? पंडित जवाहरलाल नेहरू. कारण तिथला जो कर्मचारी होता त्याला माहितच नव्हता. नेहमी हिरो कोण होते? पंडित नेहरूच होते प्रत्येक ठिकाणी त्यावेळेस. त्यांना वाटते त्यांची साईन. मग नंतर कळलं, अरे आपल्या मेन प्रेसिडेन्सी आपली हे पाहिजे. मग ते साईन हे केलं. म्हणून आपल्या ओरिजिनल घटना पाहाल तर ओरिजिनल घटनेवर राजेंद्र बाबू प्रसाद यांची तिरपी साईन आहे, कारण जागा नव्हती म्हणून. ठीक आहे. त्यामुळे हे चुकीचा एक. आणि तिसरा बघा, हा बरोबर, त्यामुळे हे चुकलेलं आहे. बैठकीच्या शेवटी पूर्णिमा बॅनर्जी कुठून निवडून आल्या होत्या? यूपी मधून, युनायटेड प्रोव्हिन्सेस मधून. जनगण मन गायले, हे महत्वाचं. कोणी? पूर्णिमा बॅनर्जीने गायले होते. आणि पंडित लक्ष्मीकांत मैत्री यांनी वंदे मातरम. हे स्टेटमेंट एक्स्ट्रा माहिती लक्षात असू द्या. हे तुम्हाला त्यासाठीच बरोबर टाकलेले आहे, तर तुम्हाला एक्स्ट्रा माहिती असावं. अ ब ड बरोबर. अ ब ड योग्य. चला, नंतर संघराज्य निर्मितीच्या प्रक्रिया. हे सोपी आहे. प्रक्रियांच्या तत्व खाली विचार करा, त्यांच्या योग्य कालाक्रम लावा. आता बघा, USA जो म्हणतो छोटे छोटे काय होते? स्टेट होते. ते स्टेट कशात म्हणजे सगळे स्टेट एकत्र आले आणि काय बनवलं त्यांनी? संघ बनवला. अरे खेळाडू एकत्र येऊन टीम बनवली.
ती म्हणजे कोणती? USA. मग ते काय म्हणतात? केंद्रो सारी म्हणतात ना, केंद्र एकत्र केलं, केंद्राला बनवलं ना त्यांनी. मग लक्षात घ्या, केंद्रो सारी का केंद्रो सरी? केंद्रो स्पर्शी, हा केंद्राकडे, म्हणजे आपलं सेंट्रिपिटल म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे. हा म्हणजे हे USA उदाहरण आहे. दुसरं अखंड प्रदेश, एकखंड प्रदेश म्हणते त्याच्या घटक शासनाची निर्मिती करणे, प्रशासनासाठी योग्य होणे, म्हणजे काय केलंय? केंद्रो सारी. ओके, सेंट्रिफ्युगल. ओके, याचं उदाहरण कोण आहे? इंडिया. हे लक्षात ठेवा. चला नंतर शेवटचा क्वेश्चन आपला, खाली विधानातील कोणती तरतूद 42व्या घटनेनुसार 1976 पहा तुमच्या समोर. मी म्हणलो होतो मूलभूत कसाही प्रश्न फिरवू शकते आहे DPSP वर, काही ना असाही DPSP वर प्रश्न फिरवू शकते. तुम्हाला ऑलरेडी आर्टिकल्स दिले नाही आहे, डायरेक्ट तुम्हाला स्टेटमेंट दिलं आहे आणि 42व्या घटना दुसरी संबंध, म्हणजे आपण म्हणतो सगळ्यात सोपी चॅप्टर कोणता म्हटलं जाते? DPSP. लक्षात ठेवा, असा प्रश्न विचार DPSP ला आला. म्हणजे आपण या कंबाईनला विचारलंच आहे यावेळेस, कंबाईन जी तुमची झाली तेव्हा DPSPचा विचारला होता ना तिला, ज्याला आर्टिकलच माहित नाही तो विषयच क्लोज झाले होते तिथं. ठीक आहे. हा 42व्या घटना कोणते? आता बघा कोणत्या कोणत्या घटना दुसरी मेन. पहिली आपण जर बघितलं सगळ्यात मला 42वी घटना दुसरी, 44वी घटना दुसरी आणि आपण जर बघितलं तर 86वी घटना, बरोबर आहे एवढं. हा 42व्या घटना दुसरीने आपण बघितलं तर 39 स्मॉल एफ म्हणते, स्मॉल एफ, बालकांच्या संगोपनासाठी. जे आज DPSP कोणासाठी आपण जे तुम्ही बघते शहरामध्ये काय काय गार्डन, घसरपट्ट्या, हे सगळे कोणाचं उदाहरण आहे? 39 एफ याचा आहे. ठीक आहे. हा अजून कोणती? 39 कॅपिटल ए, म्हणजे 39 ए नावाचे आर्टिकलच आहे. हा क्लॉज नाहीये, हा आर्टिकल आहे 39 ए. हा हे सुद्धा टाकण्यात आलाय. आणि काय टाकण्यात आलाय? 43 ए. ह्या 1, 2, 3 आर्टिकल कोणत्या घटना दृष्टीने टाकण्यात आले होते? तर 42व्या. आणि एक होती अजून आर्टिकल कोणती? 48 ए, पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आहे ना 48 ए. ते रट्टा मारून ठेवा जाताना परीक्षेमध्ये, थोडं एक एक नजर तरी फिरवा त्या आर्टिकल्सवर. ठीक आहे. बघा 1, 2, 3, 4 4 आर्टिकल समाविष्ट केलं कोणत्या घटना दृष्टीने? 42. आणि 44 ने फक्त एका 25 मध्ये फक्त काय केले? चेंजेस केले, स्टेटमेंट चेंजेस केली ना फक्त तिथं. आहोत आर्टिकल तर ऑलरेडीच होती. कशामध्ये? 44 मध्ये, सॉरी 44 म्हणतो, सॉरी 44 नाही, 86 न केलेलं होतं. हा 45 मध्ये फक्त बदल केलेलं होतं. आणि 44 मध्ये काय केलं? 38(2) टाकण्यात आला क्लॉज. 38(2) सांगतो आता बघा इकडे. सर्व व्यक्तींना समान न्यायाची हमी द्यावी आणि गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य व सल्ला प्राप्त करून देणे, म्हणजे गरिबांना मोफत वकिलाची हे मिळवून देणे, हे कोणत्या आर्टिकल्स मध्ये येते? तर 39 ए मध्ये. लक्षात ठेवा. ओके. कोणत्याही उद्योगाच्या स्थापनेत वा व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग वृद्धिंगत करण्यासाठी राज्य अनुरूप कायदे करेल किंवा तसे प्रकारचे पावले उचलेल, हे कशामध्ये दिलेलं आहे? तर 43 ए मध्ये. ठीक आहे. अजून 42व्या घटनेपासून कोणता आर्टिकल टाकण्यात आला? 48 ए, पर्यावरणाशी पर्यावरण संवर्धन करणे. बघा पर्यावरण DPSP मध्ये पण आहे, पर्यावरण कशामध्ये आहे? ड्युटीज मध्ये पण आहे. ड्युटीज किती नंबरचा ड्युटीज आहे? 7 नंबरचा. लक्षात ठेवा ते. ठीक आहे. आता बघा हे झालं 43 झाला आर्टिकल 43. उत्पन्न, दर्जा, सुविधा व संधी या बाबतीत विषमता कमी करणे, हे आहे 38(2) नुसार. कोणत्या घटना दृष्टीने आहे? 44. कधी आहे फिरवलं ना, एवढा फिरवू शकते तुम्हाला फक्त क्वेश्चनची माहिती असावी म्हणून हा प्रश्न टाकला. बालकांना निकोपपणे आणि स्वातंत्र्याच्या प्रतिष्ठित वातावरण विकसित होण्यास संधी आणि सुविधा दिल्या जातील, ते नैतिक आणि भौतिक वंचितांचा बचाव केला जाईल, हे कशामध्ये आहे? 39 स्मॉल आहे. ठीक आहे. ABCDEFG ते पाठांतर करून टाका. 39 चे सगळे खूप इम्पॉर्टंट आहे, सगळे इम्पॉर्टंट आहेत. 39 एफ स्मॉल एफ. हा ठीक आहे. म्हणजे फक्त कोणता आपल्याला काम काय? कोणत्या 42व्या घटना कोण समाविष्ट करण्यात आला नाही? कोण नाही केलं आहे? 3 नंबर. तर 44 ऑलरेडी आहे. ओके. एवढे पॉलिटीचे क्वेश्चन होते बघा. इकडून तिकडून कुठेही टाकला नाहीये. आहे लक्ष्मीकांत जशा तसा घेतला, फक्त फॉर्मॅट चेंज केला होता. आणि हे काही तुम्हाला नापास करण्यासाठी होतच नाही. फक्त तुम्हाला बाबा की असा अँगल आला तर तुम्ही आता 8 दिवस आधी मेन काय राहा, प्रिपेअर राहा की असाही फिरवला प्रश्न पेपर फिरवेल तसं काही गॅरंटी नाहीये. आणि मागच्या वर्षी जर का सोपी चेल पेपर असाही नाहीये, काही होऊ शकते. तुम्ही प्रिपेअर राहा फक्त. ठीक आहे. हो कोणतं? हा सर्वांवरच आहे, पण सुप्रीम कोर्ट ऑप्शन मध्ये तुम्हाला गंमत सांगतो, कॅन्सलच करावं लागेल त्यांना असं काही केलं तर. गंमत आहे आपला, लक्षात घ्या आपल्या भारतामध्ये सर्वोच्च कोण आहे? कॉन्स्टिट्यूशन. आता बघा कॉन्स्टिट्यूशनचे 3 अँगल आहेत, 3 ऑर्गन आहेत. एक आहे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, एक आहे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि एक आहे ज्युडिशियरी. आता मला सांगा प्रेसिपिटेशन करण्याचा अधिकार कोणाला आहे?
घटनेचा अर्थ लावण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे? सुप्रीम कोर्टच लावू शकतो आणि हायकोर्ट बी लावू शकतो ना. म्हणजे पण सर्वोच्च कोणाला आहे? अंतिम कोणाला आहे? सुप्रीम कोर्टलाच आहे. सर्वोच्च न्यायालय त्याच्या पद्धतीने घटनेचा अर्थ लावू शकत नाही. घटनेत असलेलाच अर्थ लावावा लागते. कोणाला? सुप्रीम. घटनेत आपल्या पद्धतीने अर्थ लावणे घटना आहे. हे कोण आहे? म्हणजे USA. म्हणजे जस्टिस सांगणार तीच म्हणजे काय असते? घटना. कुठं सांगते? USA. भारतात तसं नाही. घटना जी आहे ते कोण सांगतो? सुप्रीम कोर्ट. त्या म्हणजे भारतामधला हा फरक आहे ना. आपल्या भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय बी हायर नाहीये, संसद बी हायर नाहीये आणि एक्झिक्युटिव्ह काउन्सिल बी हायर नाहीये. आपल्या इथं हायर कोण आहे? कॉन्स्टिट्यूशन. आणि कॉन्स्टिट्यूशन नंतर महत्वाचा कोण असेल तर जनता आहे, पब्लिक, इथली नागरिक. मग नागरिक कुठे आहे? नागरिक नंतर कोण आहे? संसद. म्हणजे आपल्या इथं घटनेनंतर कोणाचा क्रम लागतो? हायेस्ट मध्ये संसदेचा. फार डोक्याला पटत नाही हे गोष्टी. अरे भारतामध्ये सर्वोच्च कोण आहे? कॉन्स्टिट्यूशन. आणि कॉन्स्टिट्यूशन नंतर सर्वोच्च कोण आहे? जनता. आणि जनता रिप्रेझेंट कुठं करते? पार्लमेंट. संसदच आपल्या सर्वोच्च असते. कोणानंतर? घटनेनंतर जर असं विचारला. आणि दोघांना संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. पण मेन कोण करणार? सुप्रीम कोर्ट. कारण हे जर दोन्ही अटॅक केलाय तर फक्त त्याचा अर्थ लावू शकते कोण? सुप्रीम कोर्ट. याचा कुठेही दिला नाही की हाच करणार, तोच करणार, तोच करणार. बरोबर आहे. सुप्रीम कोर्टनं जर घटनेनुसार चालत नसेल, सुप्रीम कोर्ट, तुमचंच उत्तर सांगतो कारण बरोबर आहे क्वेश्चन. सुप्रीम कोर्ट घटनेनुसार चालतच नाही. प्रत्येक ठिकाणी काय करतोय? इंटरफेअर करतोय. अरे वाद झाले आहेत की नाहीये? एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये प्रत्येक वेळी इंटरफेअर केलेलं असे आरोप झाले. कोणावर? ज्युडिशरीवर. आपल्या आपल्या याच्यात राहावं, सेपरेशन मध्ये राहावं असं किती वेळ टीकाही झाली आहे त्यांच्यावर. आता मला सांगा सुप्रीम कोर्टला लगाम कोण घालू शकते? संसद. कायद्याद्वारे. कळत आहे? फिरवली आहे गाडी आपली, गोल गोल फिरवली आहे गाडी इकडे तिकडे सगळ्या गोष्टी. म्हणून तुम्ही एक्झॅक्टली उत्तर देऊ शकत नाही. सगळ्यात कमकुवत ज्युडिशरी तर ब्रिटनची आहे. सगळ्यात कमकुवत, एवढी कमकुवत की काही पॉवरच नाही त्यांच्या ज्युडिशरीला. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण काही लोक म्हणतात नाही की टीका करणारे की डॉक्टर आंबेडकरांनी आणि मसुदा समिती त्यातलं डॉक्टर आंबेडकरांचा मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे. पण आता विचार करा जशात तशी घेतली. आणि जशात तशी ज्यांनी अभ्यास केला घटनेचे त्यांनाच कळते ना जशात तशी घेतली का खरंच. अरे काय म्हणजे अभ्यास किती भयानक असेल या सगळ्या गोष्टीचा. किती बघा ना, जशा ज्युडिशरी जशा तशी घेतलीच नाही आपली एवढी. आणि ज्युडिशरी स्ट्रॉंगची एवढी स्ट्रॉंग बनवून नाही ठेवली आहे आपण की सगळ्याला ते हे करणार. म्हणून थोडंसं खूप हा होणारच आहे. डोक्याला थोडासा प्रश्न पडतो की नक्की कोण करेल. तर नक्की हाच प्रॉब्लेम आहे, कोण करेल. येतच नाही जो ओरिजिनल प्रश्न काढणार आहे तो की संरक्षण तर तिघालाही करायचं आहे घटनेच्या. कारण 3 ऑर्गन आहे. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. करंटचा कुठे गेला क्वेश्चन? नुसतं लक्षात ठेवा कॉन्स्टिट्यूशन हे पुस्तक वाचल्याने पीपीटी वाचल्याने होतच नाही. कॉन्स्टिट्यूशनला स्वतःची काय आहे? कन्सेप्ट आहे. आणि तुम्ही नुसते आपली इंडियन कॉन्स्टिट्यूशन करता. मी तुम्हाला सांगतो इथून प्रश्न मला असं वाटते अदर कॉन्स्टिट्यूशन नाहीत ना देश USA, ब्रिटन याच्यात थोडे काय तुलनात्मक प्रश्न यायला काय होणार आहे? UPSCला येतच आहेत ना एक एक प्रश्न. तसे प्रश्न यायला सुरुवात होणार आहे. मग तुम्ही धावाल तिकडे. पण हे जेव्हा केलं ना तेव्हा कॉन्स्टिट्यूशनचे मार्क. आणि तुम्हाला मेन्सला 150 मार्क आहे तुम्हाला पुढची. म्हणजे हे मेन्सचा जर विचार केला. चला, भारताच्या 75 वर्षाच्या जगाने भारतीय अर्थव्यवस्थेला खालीलपैकी कोणत्या नावाने संबोधित केलेले आहे? जगाने भारताला कोणत्या नावाने संबोधित केले? हा लक्षात ठेवा शब्द काय? उज्ज्वल तारा. सगळ्यांच्या अर्थव्यवस्था गंड्या गंड्या असं म्हणतात. पण लक्षात भारतीय अर्थव्यवस्था आता निर्मला सीतारामननी सांगितलंय की आमची अर्थव्यवस्था किती टक्के प्रगती करेल? 60% इकॉनॉमिक ग्रोथ होणार. हे डायरेक्ट सांगितलं. 60%च्या जवळपास इकॉनॉमिक ग्रोथ राहणार आमची चालूमध्ये असं सांगितलेलं होतं. ठीक आहे. उज्ज्वल तारा शब्द लक्षात ठेवा. रट्टा म्हणून ठेवा बरं शब्द उज्ज्वल तारा. हा चला, एक अशा वेळेस कधी बी आला तर सर्वच्या सर्व मारून याची उत्तर. इथे जास्त डोका लावत नाही. हरित वगैरे आपण आहे याच्यामध्ये. हरित वृद्धी, आर्थिक वृद्धी, हरित वृद्धी, आर्थिक वृद्धी. निर्मला सीतारामननी जो अर्थसंकल्प मांडला त्याच्यामध्ये 7 जे फोकस केले आहे आर्थिक वृद्धी आणि देशाच्या कानाकोपऱ्यात विकास पोहोचवणे. देशाच्या कानाकोपऱ्यात विकास पोहोचवणे म्हणजे एकूण 7 ह्या गोष्टी. सर्वसामान्य विकास, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमतांच्या संधी, युवा शक्ती, हरित वृद्धी, आर्थिक वृद्धी आणि देशाच्या कानाकोपऱ्यात सगळं डेव्हलपमेंट पोहोचवणे. हे सर्वचे सर्व आहे. तर कोणत्या घटकाचा समावेश होत नाही म्हणजे सर्व घटकाचा समावेश होतो वरीलपैकी एकही. चला ओके. आता बघा खाली विधान बिनचूक विधान निवडा.
चला राष्ट्रकुल संघटना भारताचा काय आहे, सदस्य आहे. जिथं जिथं राणीचा काय होता, राज्य होता, तिथं तिथं हे सगळ्या गोष्टी आहेत. बघा 25 एप्रिल इथं 28 पण काही पुस्तकात आहे, 28 एप्रिल 1949. इथं काही हे नाही करणार, तारीख इकडे तिकडे होणार आणि फिक्स तारीख माहित असलं तर चुकू शकते आपला उत्तर. आयोग कधी कधी जवळपासचा तारखा टाकते. ठीक आहे. हा गॅबॉन हा 56 वाला नंबरचा राष्ट्रकुलाचा सदस्य आहे. गॅबॉन हे लक्षात ठेवा बरं, गॅबॉनचा. आणि टोगोचा कोण आहे, 55 वादे या राष्ट्रकुलाचे सदस्य झाले. एकूण किती सदस्य आहेत आता सध्या, 56. आणि 56 वा कोण आहे, गॅबॉन आहे. ओके. आणि टोगो कोणता आहे, 95 नंबरचा. तर लंडन जाहीरनाम्यानुसार, हा शब्द लक्षात ठेवा, लंडन जाहीरनाम्यानुसार 25 एप्रिल किंवा 28 एप्रिल 1949 ला राष्ट्रकुलाची स्थापना झाली. बरोबर आहे. आणि भारत त्या राष्ट्रकुलाचा काय सदस्य इथं नाही गेलेला आहे, राष्ट्रकुलाचा सदस्य आहे. अ आणि ब, 2 नंबर. नंतर बघा आफ्रिकन युनियन. पहिलं लक्षात घ्या, आफ्रिकन चा नाव काय होतं, ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन असं काहीतरी होतं, ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिट असं होतं. जेव्हा आफ्रिकन ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन आफ्रिकन युनिट नाव होता, हे जेव्हा ओरिजिनल स्थापन झाली, हे कोणत्या वर्षी स्थापन झाली, 1963 ला, 62 का 63 ला स्थापन, मे 1963 ला काहीतरी स्थापन झाली. पण हिचा जो आफ्रिकन युनियन नाव झाला तो 2002 ला झाला. 2002 ला आफ्रिकन युनियन. आणि तेव्हा तिला झाले किती वर्ष, 2002. तिचं किती वर्ष पूर्ण झाली आहेत आता, 20 वर्ष कंप्लीट झाली तिला आफ्रिकन युनियन नावाला. आफ्रिकन खंडातील किती राष्ट्र आहेत, 55 राष्ट्र आहे. ठीक आहे, दोन्हीही बरोबर आहे, अ आणि ब. म्हणजे आयोगाने राज्यसेवे टाईप असं जर फिरवलं इकडे तिकडे, कारण त्यांची बैठक झाली होती ना आत्ताच 22 ला, तर तो डायरेक्ट कुठं झाली हे विचारण्यापेक्षा हे प्रश्न काय करतील, असं फिरवतील त्या डायरेक्ट संस्थेवर, म्हणून टाकण्यात आलं. चला नंतर 55वा क्वेश्चन, पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेचा जो पुरस्कार मिळालेला त्यात पहिला क्रमांक कोण पटकावलेला आहे, महाराष्ट्राने पटकावला. लक्षात ठेवा, म्हणून विचारण्याचे चान्सेस आहेत. महाराष्ट्राने पटकावला आहे. आणि नंतर कर्नाटक आहे आणि उत्तर प्रदेश आहे 2रा नंबर. ठीक आहे, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश. जिथं जिथं सेंट्रलच्या कोणत्याही गोष्टीमध्ये महाराष्ट्र पहिला असेल तो लक्षातच ठेवा. मीठ उत्पादन अमेरिका, चीन खालोखाल भारत हा कितव्या नंबरचा देश आहे, 3रा. हा एकदम बरोबर आहे, 3ऱ्या क्रमांकाचा देश आहे, 3ऱ्या क्रमांकाचा देश आहे. बरोबर आहे. भारतात एकूण मीठ उत्पन्नापैकी किती टक्के मीठ, 70% मीठ सागरी मीठ आहे. बरोबर आहे. म्हणजे गोड्या पाण्यात म्हणजे सॉरी इतर सोर्सेस पेक्षा सागरी मीठ जास्त आहे. बरोबर आहे स्टेटमेंट. पण भारताच्या मिठाच्या एकूण उत्पादनाच्या 80% जास्त मीठ, म्हणजे भारताचा एकूण प्रोडक्शन बघितला तर गुजरात आहे, नंतर तामिळनाडू आहे, नंतर महाराष्ट्र आहे 3 नंबरला. गुजरात सर्वात जास्त प्रोडक्शन करते. ठीक आहे. कच्चाचा जो रन आहे वगैरे आहे त्या एरियामध्ये खूप मोठा आहे. ठीक आहे, तिन्ही पर्याय बरोबर आहे. अ ब क बरोबर आहे, वरील एके विधान असत्य नाही. चला नंतर 57वा क्वेश्चन, सामाजिक न्यायासाठी प्रसिद्ध असलेला मदर टेरेसा मेमोरियल पुरस्कार 2021. मदर टेरेसा मेमोरियल पुरस्कार लक्षात घ्या कोणाला मिळाला, दिया मिर्झाला मिळाला. त्या तर संयुक्त राष्ट्राची हे करते ना ती, आणि हे आपले पर्यावरणवादी अफसोस शहा, ठीक आहे, यांना मिळालेला. ठीक आहे. स्वातंत्र्याच्या पुरुषांना राष्ट्रपती मुर्मू यांनी शौर्य पुरस्कार मंजुरी दिली. त्यात कीर्तीचक्र किती लोकांना मिळालाय, 3 लोकांना मिळालाय कीर्तीचक्र. ठीक आहे, हे सेम नाईक, देवेंद्र प्रताप सिंग सरकार आणि काय गीते या तिघांनाही मिळालेलं आहे. ठीक आहे, मरणोत्तर दोघांना मिळालाय आणि एक देवेंद्र प्रताप सिंग यांना मिळालाय. एकूण किती 107 होते ना सगळे शौर्य पुरस्कार. हा, त्यातले कीर्ती पुरस्कार लक्षात ठेवा, फक्त 3 होते. 3 लक्षातच ठेवायचे कीर्ती पुरस्कार. अ ब क एकही नाही, समावेश नाही म्हणतोय ना. चला 59वा क्वेश्चन. हा, त्यांचे मूळ नाव पोथीराम उपाध्याय होते. वयाच्या 19व्या वर्षी ते 42 छोडो भारत आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. क्रांतिकारक साधू म्हणून त्यांना ओळखले जात होते, कारण यांचा नुकताच मृत्यू झालेला आहे. ठीक आहे. हा, चळवळीत त्यांनी काही काळ कारावासही बघितलाय. स्वातंत्र्य चळवळीमध्ये ते कोण आहे, म्हणजे कुठले होते ते, आपले द्वारका शारदा मठाचे शंकराचार्य, शारदा मठ इथले ते काय शंकराचार्य आहे. ते स्वामी स्वरूपानंद सरस्वती. ठीक आहे, 59 वाला. अरे हा तर खूप महत्वाचा क्वेश्चन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. प्रतिष्ठित लिस्बन ट्रायल मेमोरियल जीवन गौरव पुरस्कार, खूप पहिली आशियाई व्यक्ती आहे, विचारण्याचे चान्सेस जास्त आहे. पहिल्या दक्षिण आशियाई व्यक्तीला प्रसिद्ध वास्तुविशारद, संशोधक आणि शिक्षण तज्ञ कोण, मरीना तबस्मुख, ह्या कोणत्या देशाशी संबंधित आहे. हा डायरेक्ट बांगलादेश वगैरे असं विचारणार नाही, व्यक्तीच विचारणार. कोण, मरीना तबस्मुख, हा लक्षात ठेवायचा. ठीक आहे, बांगलादेश. नंतर आहे क्वेश्चन नंबर 60,
हा 60 सांगितलं आहे. नंतर आहे 61. विणकर मुंग्यांपासून जांभळ्या कलरच्या विणकर मुंग्या असतात हा त्या जांभळ्या विणकर मुंग्या बनलेल्या आदिवासी लोकांनी आजारावर उपचार करतात आणि ती काही चटणी बनवतात ना त्या मुंग्याची. बिहारच्या साईडला पण मुंगेर वगैरे साईड आहे, नेपाळला बॉर्डर लागो तिथं सुद्धा चटणी बनवतात मुंग्यांची. तर लक्षात घ्या ते काय बिहार पण जर पर्याय आलं तर म्हणजे काही काही पोरांच्या वाचनात आलं तर बिहार मारू शकतात. पण ही काही चटणी जी नावाची आहे ती ही काही चटणी कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर चला ओडिशा राज्य. हा नंतर बघा मेक्सिको एका समूहाने युगोस कॅन्सर कव्हरेज सिन्स 305 दशलक्षापूर्वी कार्बोनिफेरस कालावधीच्या पेन्सिल्वेनियन उपकालावर जीवाश्माचा शोध लावला. तर तो जीवाश्म कोणत्या प्रकारातील तर झाडावर चढणारा सरीसृप आहे ना तो सरीसृप प्राणी. ओके नंतर बघा दुलनजहान नावाची घन इंधन असलेले उपग्रह प्रक्षेपण यान नुकतेच अवकाशात सोडण्यात आले. पहिले स्वदेशी हायब्रिड इंजन उपग्रह प्रक्षेपण यान कोणत्या देशाचा आहे कोणता आहे कारण इराणनं पहिल्यांदाच केलं म्हणून तो प्रश्न विचारण्याचे चान्सेस राहू शकते म्हणून टाकलेला होता. ठीक आहे जुलनशाह नावाचे इंजन लावले होते त्याला. हा याचा बघा दोन जरी आले तर आपल्याला सुटते. आंतरराष्ट्रीय योगा दिन 21 जून आणि त्याची थीम काय होती आता सध्या योगा फॉर ह्युमॅनिटी काहीतरी आहे ना असं त्याची थीम काहीतरी आहे ना या वर्षीची. ठीक आहे हा पहिला 21 जून आणि बघा जागतिक लोकसंख्या ती 1987 बरोबर आहे. किती अब्ज झाली होती 5 अब्ज झालेली होती. तेव्हापासून आपण काय करतो 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन पाळतोय. बघा अ 4 आणि ड ला 1 असं पहिला एकच आहे कोणता 4 नंबर. नंतर बघा 100 आंतरराष्ट्रीय सहकारी दिन सहकार दिन काय जुलै आणि राष्ट्रीय सांख्यिकी दिन 29 जून. ओके आणि नंतर शेवटचा क्वेश्चन आपला याच्यावर ऑलरेडी प्रश्न झालेला आहे मागच्या टेस्टला. उबेर कप बॅडमिंटन स्पर्धा 2022 बद्दल अयोग्य विधान निवडा. या स्पर्धेला पुरुष बॅडमिंटन पुरुष म्हणतात का महिला बॅडमिंटन स्पर्धा. त्यामुळे पहिला स्टेटमेंट चुकीचे. 22 सालचे विजेतेपद चीनला गमावून दक्षिण कोरियाने जिंकले आहे बरोबर. कुठे झाला होता थायलंडला बँकॉक इथं झाला होता बँकॉक थायलंडमध्ये. आणि कोणामध्ये झाला होता दक्षिण कोरिया आणि कोणामध्ये चीनमध्ये. आणि चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वात जास्त चीन 15 वेळा जिंकलेला आहे. ठीक आहे हा आणि पहिला नंबर कोणाचा आहे म्हणजे यावर्षी जिंकणारा कोण आहे कोरिया जिंकला बरोबर आहे. या स्पर्धेत सर्वाधिक वेळा जिथे पण चीनने जिंकले किती वेळा 15 वेळा. दर किती वर्षांनी होते 2 वर्षांनी होते. त्यामुळे स्टेटमेंट बरोबर आहे. फक्त आपल्याला चुकीचा विचारलेला विधान कोणता तर पहिला 1 नंबर. ठीक आहे ओके. तर पोल्ट्री जास्त टेन्शन घेऊ नका. जर टेन्शन आला असेल तरी की असं झालं ते तुम्हाला जाणून बुजून तुम्हाला एक सवय व्हावं या 8 दिवसात एवढंच करा. आता बाकी वाचत बसू नका पोल्ट्रीचा. आणि फक्त लोकप्रतिनिधी अधिनियम एकदा नजरेखालून घाला. काही त्याच्या मी बहुतेक मागच्या टेस्टला तिकडे झालेल्या टेस्टला 2 वेळा प्रश्न टाकले त्याच्यात डिस्कशन खूप केलेलं आहे अर्धा तास त्या लोकप्रतिनिधी तेवढं फक्त एकदा मागच्या टेस्टचा आहे युट्यूबला तेवढं डिस्कशन बघून घ्या.